हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव. तर बघू शकताय तुम्ही किती छान असा बनलेला आहे. तर एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये एकदम छान असा चिकन पुलाव बनवून रेडी होतो. साहित्य पण खूप कमी लागतं आणि पद्धत पण खूपच सोपी आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर सगळ्यात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे मी. तर चिकनला आपण थोडंसं वाफून घेऊया. तेल टाकायचं आहे. त्यानंतर काही खडे मसाले घेतलेत, विलायची, लवंग, दालचिनी आणि मिरे. नंतर थोडासा एक कांदा घेतला आहे छोटासाच आणि अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट घेतली. तर त्याच्यामध्ये बॉईल करण्यासाठी चिकन टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ घेऊया. चिकन लगेच वाफलं जातं. थोडंसं मिक्स करूया, हलवून वाफून घ्यायचं आहे. त्यालाच पाणी सुटलं. मी पाणी अजिबात टाकलं नाही. तर चिकन शिजवून घेतलं आहे मी. आता आपण फोडणी करूया. तर बघू शकता कांदा घेतला आहे, हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर. तर 5-6 कांदे घेतलेले आहेत. कांदे असे उभे थोडेसे बारीक कट करून घ्यायचे. त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया. अद्रक, लसूण त्याची पेस्ट घ्यायची टाकून. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेत आहे, किंवा अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना वाटून टाकला तरी चालेल. आता टमाटे टाकून घ्यायचे. गावरान टमाटे घेतले तर खूपच चांगलं. 2 टमाटे घेतलेत. आता दही टाकून घ्यायचे. मसाला एकदम छान असा गळाला की लास्टला आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. पाव इतकं तरी दही टाकायचं आहे आपल्याला. अर्धा किलो चिकन होतं. तांदूळ पण तेवढेच घ्यायचे. आणि आता मी गरम मसाला टाकला आहे घरी केलेला. त्यामध्ये मी मिरे, लवंग, विलायची, दालचिनी, शहाजिरे हे असे जाड वाटून घेतलेले आहेत. आता आपण बॉईल केलेलं चिकन टाकून घेऊया. सुरुवातीला चिकन तसंच शिजवून घेतलं, मग नंतर त्याच्यात गरम पाणी टाकून थोडंसं उकळी करून घेतली त्याची. चिकन टाकून घेतलं की लगेच मग तांदूळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि मग नंतर गरम पाणी टाकत आहे. आणि जे चिकनचं राहिलेलं ते पण पाणी पण टाकलं आहे. आणि चवीपुरतं मीठ आणि वरतून थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे. आणि मीठ थोडंसं कमीच टाका, कारण याआधी चिकन शिजत होतं तेव्हासुद्धा मी मीठ टाकलेलं आहे. तर मग भातापुरतं आणि मसाल्यापुरतं चिकन टाकून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही एकदम छान असा चिकन पुलाव आपला बनवून रेडी झालेला आहे. चव खूपच छान लागते. तर नक्कीच करून बघा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता गरमागरम चिकन, थोडासा कांदा, वरतून थोडंसं लिंबू घ्या आणि लगेच बनवायला घ्या. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा.